वा अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्य अंगी मन हरपले तुझे नाम आले ओठी तुझे नाम आले ओठी तुझे नाम आले ओठी सूर भारवले तुझे नाम आले ओठी सूर भारवले तुझे नाम आले तुझे नाम आले ओठी सूर भारवले 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 तुझे नाम आले तुझे नाम आले तुझे नाम आले ओठी सूर भारवले अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्यांगी अंतरंगी बाह्यांगी मन हरपले तुझे नाम आले ओठी सूर भारवले तुझे नाम आले ओठी
लक्षात ठेवा, हे भाव कुठले अंतरातले आहे, हृदयातले भाव आहे, मेंदूतले भाव नाही. मेंदूतले जे आपल्याला भाव येतात आपल्या डोक्यातून, ते भाव आपल्याला नेहमी पाडणारच तोंडगशी. पण आतून अंतरातून जे भाव येतात, हृदयातून जे भाव येतात, ते आपल्याला तारणार आणि हे भाव डोक्यातून पाडणार. हे नेहमी लक्षात ठेवा. आपलं हृदय आपल्याला कधीच पाडू शकत नाही. आपलं डोकं आपल्याला नेहमी पाडतं. आपण नेहमी म्हणता हांवें मरे तो अशें कितें म्हाका तें हें जालें रे, की मी असाच विचार केला ना, आणि तो असा डोक्यातून पडणारच तो माणूस. पण हृदयातून जो डोक्यातून प्रेम कधीच येत नाही, प्रेम हृदयातून येतं. म्हणून असं म्हटलंय की ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे, प्रत्येकाच्या डोक्यात नाही. कारण हृदय हे प्रेमाने भरलेलं आहे. आपण त्याला उगीच मग त्याच्यात तिरस्कार भरलाय. आपण जशी आपण एक बरणी आहे त्याच्यात आपल्याला पापडीच टाकायची, पण आपण टाकत नाही. आपण चिवडाही टाकतो, शेवई टाकतो, आणखी काहीतरी लाडू टाकतो. तसं हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे, पण आपण त्याच्यात तिरस्कार भरलेला आहे. आपण त्याच्यात हेवे दावे भरलेले आहेत. आपण त्याच्यात जजमेंट भरलेलं, हा असा तो तसा तो तसा. पण हृदय हे प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणून देवाने आपलं वास्तव्य कुठे केलं तर हृदयात केलेलं आहे. भाव अंतरीचे हळवे जसे तुझी फुला, भाव अंतरीचे जसे तुझी फुला, भाव अंतरीचे हळवे, भाव अंतरीचे कशी दिले कवीनी, अंतरीचे हळवे जसे जुई फूल. झेंडू फूल म्हटले नाही, कमळाचं फूल म्हटले नाही, जुई किती नाजूक असतं जुईचे फूल. तसे आपल्या हृदयातले भाव जे प्रगट होतात ते त्या जुईच्या फुलाप्रमाणे असतात, झेंडूप्रमाणे नसतात, कमळाप्रमाणे नसतात. जुई फूल जसे जुई फूल. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल.